नमस्कार, रोकठोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. छत्तीसगडचा सुकमा जिल्हा पुन्हा एकदा नक्षलवादी हल्ल्यानं हादरून गेलाय, चर्चेत आलाय. SRPFच्या जवानांवर पुन्हा एकदा नक्षल्यांनी रक्तरंजित असा हल्ला केला. गेली अनेक वर्ष असे हल्ले सुरू आहेत. गेली 50 वर्ष हा देश नक्षली समस्येशी झुंजतोय. ज्या भागात नक्षलींचा प्रभाव आहे तो भाग खनिज संपत्तीनं विपुल भरलेला, वनसंपदेनं नटलेला आणि त्याहीपेक्षा मुख्य भूभागापासून काहीसा तुटलेला आहे. मानवी अस्तित्वाच्या प्राचीन खुणा आणि अवशेष असलेला हा भूभाग. नेमक्या याच भागात नक्षलवाद का बरं फोफावतो? या कारणांची चर्चा गेल्या अनेक वर्ष सुरू आहे. सरकारी अनास्था, सार्वजनिक सेवांची दुरावस्था, पोलीस यंत्रणेचा अविश्वास, सुरक्षा यंत्रणांची भीती, विकास आणि आदिवासींच्या अस्मितेकडे झालेलं दुर्लक्ष, नक्षल विरोधी धोरणांमधला एक प्रकारचा असल्या सातत्याचा अभाव, या सगळ्यामुळं 18 ते 25 या वयोगटातली तरुण शक्ती प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात नक्षलवादाचा सहारा घेते. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला हवी. ती नाकारण्याचं काही कारणच नाहीये. इथले ठेकेदार गबार आणि मालामाल आहेत. ते नक्षलींना आर्थिक बळ पुरवत आहेत. त्यामुळेच कधी काळी तीर कामठ्यांनी लढणाऱ्या नक्षलवाद्यांकडे आता AK-56 आणि AK-47 रायफली आली आहेत. रॉकेट आणि ग्रेनेड लॉन्चर्स आले आहेत. ही अत्याधुनिक शस्त्र आणि त्याचे पैसे कोण पुरवतं हे आता उघड आहे. या नक्षलींची न्यायदानाची पद्धत क्रूर आणि धडकी भरवणारी आहे. लोकशाहीबद्दल, भारताच्या राष्ट्रगीताबद्दल त्यांची वेगळी, ठाम आणि अत्यंत कडवट अशी मतं आहेत. या नक्षलींमुळे भवितव्यात आणि भविष्यात भारताच्या एकसंधतेला धोका निर्माण होऊ शकतो असं मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे. अशा वेळी या नक्षलींचा बिमोड नेमका कसा करायचा? त्यांना आत्मसमर्पण करायला कसं भाग पाडायचं? त्यांचा संपूर्ण खात्मा करायचा की त्यांचे विचार बदलून त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचं? नेमक्या कोणत्या मार्गांचा अवलंब हा लवकरात लवकर करता येईल? मोठा गहीर प्रश्न आहे. याचं कारण वर्षानुवर्ष असे हल्ले होत असताना आमच्या गुप्तचर यंत्रणांना अपयश बघावं लागतंय, कारण आम्हाला हे हल्ले होणार याची पूर्वसूचना मिळत नाहीये. नक्षलींशी लढणाऱ्या आमच्या जवानांकडं बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेट नसतात. ही बाब आम्ही किती वर्ष सहन करायची? याच्याकडे किती वर्ष दुर्लक्ष करायचं? जवानांना बेसावत गाठायचं आणि गावकऱ्यांच्या वेशात त्यांना घेरून चारी बाजूनी त्यांच्यावर हल्ला करायचा. या पद्धती आता जुन्या झाल्या आहेत. असे हल्ले झाल्यानंतर मंत्र्यांनी तिकडे जायचं, शहीद जवानांना श्रद्धांजली व्हायची, नक्षलींवर कडक कारवाई करण्याची भाषा करायची. हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवत आलोय. हे आणखीन किती काळ दाखवणार? हे आणखीन किती काळ सुरू राहणार आहे? गेल्या काही वर्षात असे हल्ले आणि त्यात शहीद होणारे जवान यांची संख्या वाढली आहे का? अशा नक्षली हल्ल्यांचा हेतू नेमका काय असतो? नक्षली समस्या हाताळताना सरकारला नेमक्या काय अडचणी येत आहेत? आणि त्याहीपेक्षा सुद्धा अनेक उच्च विद्या विभूषित, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं नक्षली चळवळीकडे आकर्षित होत आहेत. ती कशामुळं? लष्करी कारवाईनं हा प्रश्न सुटणार आहे की मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यानं प्रश्न सुटणार आहे? ही समस्या हाताळण्याची सरकारची दिशा चुकती आहे का? आणि लोकशाही विरोधी असलेल्या या नक्षली चळवळीचा शेवट नेमका काय असेल? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. नक्षलवादाचं आव्हान. नक्षलवादाचं आव्हान. सुरुवातीला पोया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. रायपूरच्या CAF कॅम्पमध्ये मंगळवारी शोकाकुल वातावरण होतं. छत्तीसगडच्या बस्तर भागात सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी CRPFच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. नक्षलींचा प्रभाव असलेल्या बुरकापाल, चिंता गुफा, भेजी भागाजवळ हा हल्ला झाला. त्यात शहीद झालेल्या 25 जवानांना CAF कॅम्पमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ह्या जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असं सांगतानाच नक्षलींना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिलाय. केंद्र सरकार और राज्य सरकार साथ मिलकर हम कार्रवाई करेंगे. डेस्परेशन में की गई यह कार्रवाई है. इतना ही मैं कहना चाहूंगा कि हमारे CRPF के बहादुर जवानों का यह बलिदान किसी भी सूरत में हम लोग व्यर्थ नहीं जाने देंगे.
सुकमा म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. इथल्या घनदाट जंगलात सुमारे 300 नक्षलींनी सापळा रचून जवानांना टार्गेट केलं. गावकऱ्यांच्या वेशात आलेल्या नक्षलींनी हा भीषण रक्तपात घडवून आणला. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथे जाऊन झी मीडियानं घेतलेला हा आढावा. कल जो घटना हुई है वो घटना बिल्कुल ठीक उस तरीके से, ये यू शेप्ड इस तरीके से यहाँ पे नक्सलियों ने घेराबंदी कर रखी थी. जवान इस तरफ यहाँ पे कैंप है उनका, और इस जगह से जवान यहाँ से आए थे, और यहाँ से आने के बाद जैसे ही वो इस जगह पर पहुँचे, यहाँ नक्सलियों का पूरा, जैसा कि अफसरों ने बताया, 100 से 150 की तादाद में नक्सली और उतने ही तादाद में ग्रामीण यहाँ पे मौजूद थे जो उस पूरे इलाके को घेर रखे थे. आमतौर पर ग्रामीणों को देखकर ये मान लिया जाता है कि वो तेंदुपत्ता या फिर वनोपज के काम में वो लगे हुए हैं, तेंदुपत्ता तोड़ने आए हैं या फिर महुआ बीनने आए हैं, और उनको देखकर जवान जो होते हैं वो उस चीज़ को बहुत ही आसान तरीके से लेते हैं, क्योंकि वो ग्रामीणों का है और रोज़ उनसे उनका आमना सामना होता है. लेकिन उन्हीं के पीछे जो है बिल्कुल यू शेप्ड में नक्सलियों ने अपनी पोजीशन ले रखी थी. SLR की उनके पास हाईटेक गन थी, उसमें महिला नक्सली भी शामिल थे. सुकमा हल्ल्यानंतर CRPFची यंत्रणा सतर्क झाली आहे. नक्षलींना धडा शिकवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झालंय. दरम्यान गुप्तचरांच्या अपयशामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप CRPFनं फेटाळून लावलाय. नक्सलियों को काफ़ी क्षेत्रों से पीछे धकेल दिया गया. कुछ क्षेत्रों में उनकी संख्या बहुत ही कम हो गई है. तो लगातार नक्सलियों की ये कोशिश है और नक्सलियों के लगातार फ्रस्ट्रेशन है कि किस प्रकार से जवानों को नुकसान पहुंचाया जाए. और सबसे इसमें सॉफ्ट टारगेट जो प्रेडिक्टेबल, जहाँ पे उनकी मूवमेंट को कर सकते हैं, इसमें जो रोड सिक्योरिटी ऑपरेशन में जवान लगे रहते हैं उनको आप प्रेडिक्ट कर सकते हैं कि इनका यहीं कहीं ना कहीं पोजीशन जहाँ पे रोड के काम चल रहे हैं, तो इसको मान सकते हैं. चीज़ों को इंटेलिजेंस फेलियर के रूप में नहीं देख सकते. एकीकडे आदिवासी गावांपर्यंत रस्त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय, तर दुसरीकडे या विकासाच्या कामाला खीळ घालण्याचं काम नक्षली करतायत. विकासाच्या विरोधातली ही नक्षली कीड आता ठेचून काढण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नक्षलवादाचं आव्हान या विषयावरचा आपण रिपोर्ट पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित साहेब. दीक्षित साहेब, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत कॉम्रेड नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी. प्रकाश रेड्डीजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भूमकाल नक्षलविरोधी संघटनेचे प्रणेते अरविंद सोवनी आपल्यासोबत आहेत. अरविंद सोवनी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे देखील आपल्या बरोबर पुण्यामधून आहेत, त्यांचंही स्वागत. सुरुवात करूया प्रवीण दीक्षित आपल्यापासून. सुकमामध्ये काय घडलं ते या रिपोर्टमध्ये आपण पाहिलं. आपण या सगळ्याचे अभ्यासक आहात. यावर अनेक कारवाई ज्या महाराष्ट्रात करण्यात आल्या त्याचं नेतृत्व आपल्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. हे या देशाविरुद्धचं युद्ध म्हणायचं आपण याच्याकडे कसं बघता? याच्यामध्ये असं आहे की नक्षलवाद हा आपण आत्ता सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ 50पेक्षा अधिक वर्ष या देशांनी पार पशुपतीपासून ते तिरुपतीपर्यंत आज अनेक राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये हा पाहिलेला आहे आणि अनेक प्रकारचा हिंसाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी तरी असं म्हणेन की पूर्णपणे डोकं शांत ठेवूनच कुठल्याही एक रिॲक्शन किंवा एखादी घटना घडली म्हणून त्याला आपण प्रत्युत्तर द्यायचं आहे अशा प्रकारे न करता अत्यंत शांतपणे या सर्व गोष्टीकडे पाहायला पाहिजे. याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आपण आता सुकमा जिल्ह्याचा आजचा कालचा जो घटना आहे तर त्या घटनेमध्ये काय दिसतं की एक तिथे रस्ता बांधायचं काम चाललेलं होतं आणि तो रस्ता बांधणाऱ्या लोकांना संरक्षण म्हणून CRPची नेमणूक केलेली होती. तर ती नेमणूक तिथे असताना तिथे हल्ला होणार किंवा हल्ल्यासाठी नक्षल किंवा इतर काही असे समाजविघातक तत्त्व येऊ शकतात याची पूर्ण कल्पना असताना देखील जी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ज्याला आपण SOP म्हणतो, तर त्या SOPचं पूर्णपणे व्यवस्थित पालन झालं का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ असं सांगितलं जातं की 12-12:30च्या सुमारास ज्यावेळेला CRPचे जवान त्या ठिकाणी जेवण करत होते त्यावेळेला हा हल्ला झाला. तर अशा प्रकारे जवळजवळ गेले 5-6 दिवस 2-3 दिवसापूर्वी असा एकदा इन्सिडेंट झालेला, त्यामध्ये जवळ 10-12 लोक CRPचे मेलेले होते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की तो भाग जो आहे त्या ठिकाणी रोज ह्या ठिकाणी CRPचे लोक येतात, अमक्या ठिकाणी ते बसतात आणि ते जेवण करतात. हे सगळ्या गावकऱ्यांना, मिलिशियाला ज्याला आपण म्हणतो, त्यांना माहिती होतं आणि त्यांनी तो हल्ला केलेला आहे.
त्याचा अर्थ आपण आपल्या SOPमध्ये कुठेतरी कमी पडलो की काय याचं आत्मपरीक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट असे की जे CRPवरती हल्ले होत आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण थोडंसं आत्ता ऐकलंही, त्याच्यामध्ये स्थानिक जे लोकल पातळीवरचे लोक आहेत त्यांचा सहभाग जवळजवळ नाही आहे. ते CRPचे लोक जे आहेत त्यांचं प्रशिक्षण, त्यांना सगळं उत्तम जरी असलं तरी स्थानिक भाषा, स्थानिक लोकांशी संपर्क हा जवळजवळ तिथे नसल्यासारखा आहे. याच्या उलट महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण C60 या नावाचा एक गट स्थापन केलेला होता की ज्याच्यामध्ये 99.99% लोक हे स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांना लोकल इंटेलिजन्स, लोकल लँग्वेज, लोकल लोकांचा आत्मविश्वास संपादन करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे. आता लोकल इंटेलिजन्सचा मुद्दा काढलाय म्हणून हा प्रश्न मला पटकन डोळ्यासमोर येतो की हा काही अलीकडच्या काळातला पहिला हल्ला नाही. असे अनेक हल्ले झाले. अगदी तुम्ही म्हणतात आपण हे पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत हे सगळं सुरू आहे. किंबहुना मध्य भारताचा वरपासून खालपर्यंत येणारा जो सगळा भाग आहे, पर्वतराजीनं म्हणजे आपली विपुल अशी खनिज संपत्ती आहे, त्या सगळ्याच ठिकाणी आज आम्हाला नक्षलवाद फोफावलेला दिसतो. मग आमचं इंटेलिजन्स ब्युरो काय करतं? इंटेलिजन्स ब्युरोकडे अशा होणाऱ्या हल्ल्यांची पूर्व सूचना एकदा तरी मिळाल्या असं आम्हाला का दिसत नाही? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की इंटेलिजन्समध्ये कसं आहे की एक हा असा हल्ला होऊ शकतो हे तर आता CRPच्या महानिरीक्षकांनी सुद्धा सांगितलेलं, ते आत्ताच आपण पाहिलं. पिन पॉइंटेडली आज ह्या ठिकाणी हल्ला होणार आहे किंवा नाही अशी माहिती जेव्हा मिळते तेव्हा ती रिअल टाईममध्ये शेअर करणं, आणखीन त्याप्रमाणे ॲक्शन घेणं हे अनेक वेळेला कम्युनिकेशनच्या ज्या काही मर्यादा आहेत त्यामुळे ते जमतंच असं नाही. कारण हा सगळा आपल्याला भाग जो आहे तो अत्यंत घनदाट जंगलाचा भाग आहे. मग जर असं असेल तर आत्तापर्यंत झालेल्या हल्ल्यामधून आम्ही काहीच शिकलो नाही का असं म्हणायचं का? मला वाटतं शिकायला अजूनही त्यात वाव आहे असं म्हणायला पाहिजे. प्रकाश रेड्डी आपल्याबरोबर. प्रकाश रेड्डी, नक्षलवाद वाढतोय की नक्षलवादाचा प्रभाव ओसरतोय, काय वाटतं आपल्याला? नाही, त्याच्यामध्ये जसा पूर्वी होता तितका आता राहिलेलं नाही. एक सरकारकडनं हे फार मोठं करून म्हणजे होऊन सांगितलं जातं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कारण सरकारची एक भूमिका असते नक्षलवादी म्हणून. त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट पण पास करता येतात, त्याच्यातनं स्थानिक करप्शन पण होतं. दुसरं, विरोधी प्रवृत्ती जी काही असते त्याला ठेचण्यासाठी कोणी जरी भूमिका काहीतरी सरकारच्या विरुद्ध मांडली तर हा नक्षलवादी आहे म्हणून त्याचा बंदोबस्त करणं हे सोपं जातं. त्यामुळे जितकं बोललं जातं की संबंध काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून सरळ त्या जंगलांपर्यंत, आसाम आणि नॉर्थ ईस्टपर्यंत इतका काय प्रभाव नाही. काही एरियामध्ये मर्यादित तो प्रभाव आहे, पण प्रभाव आहे, प्रभाव गेलेला नाही. मध्यंतरीच्या काळात तो कमी झाला होता परंतु तो परत वाढलाय. तो वाढायची कारणं काय आहेत? मग ते वाढायची कारणं म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम मी कंडेम करतो त्यांनी जो हल्ला ज्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे CRPFचे जवान मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातलं कंडेम करतो आणि त्या जवानांना मी आदरांजली वाहतो. हा पहिला भाग. कारण ते अशा हल्ल्याने काही प्रश्न सुटत नाही. त्यांनी जी भूमिका घेतली ती सुद्धा पुढे जाणार नाही, खरोखर जर भूमिका असेल तर. म्हणजे नक्षलवादाची जी आत्ताची चळवळ आहे त्याचा मूळ हेतू जो आहे तो मूळ हेतू अशा हल्ल्यांमुळे भरकटतोय असं आपल्याला म्हणायला पाहिजे. निश्चितपणे फरक जर खरा हेतू असेल तर. म्हणजे मी म्हणजे पहिल्यांदा नक्षलवाद होता, नंतर त्याचा माओइझम झाला, त्याचे इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये मी आता जात नाही. परंतु त्याच्यामध्ये सशस्त्र क्रांती करावी. आम्ही त्या म्हणजे भांडवलशाही लोकशाहीला मानत नाही. याच क्षणी म्हणजे उठाव करून, क्रांती करून आदिवासी कामगार शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करावं हे जर उद्दिष्ट असेल तर त्या उद्दिष्टाचा हा मार्ग नव्हे. कारण जगामध्ये अनेक ठिकाणी असे झालेले आहेत. त्याच्यापेक्षा प्रबळ, मी थोडासा 2 मिनटं बोलतो त्याच्याबद्दल. प्रबळ असे गट निर्माण झाले होते. तुम्हाला नेपाळचं उदाहरण माहिती आहे. नेपाळमध्ये तर प्रचंड असं झालं, सत्ता बदलली, पण सत्ता बदलल्यानंतर त्या जे माओवादी संघटना होती त्यांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये जे आले. कोलंबियामध्ये आज जर सगळ्यात मोठा जर असेल फार्क, ही फार मोठी संघटना आहे. आणि म्हणजे अमेरिकन तिचे ड्रग्स वगैरे सगळं यांच्या म्हणजे शस्त्रसंधी करावी आणि शांततेचा मार्ग पत्करावा म्हणून कोलंबियामधल्या त्या यांनी भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये निगोशिएशन झाले. त्यांचा जो निगोशिएशन केले त्याला शांततेचं नोबेल प्राईज मिळालं त्या ठिकाणी. तुम्ही कुठे जा, म्हणजे फिलाडेल्फिया म्हणा किंवा अशा प्रकारे ही चळवळ राहिली नाही आणि त्यातनं उद्दिष्ट होत नाही. परंतु हे 50 वर्षापासून या गोष्टी चालू आहेत. मग त्या क्रश करून आंध्रचे जे म्हणजे अँटी नक्षल पथक होतं त्यामुळे ते क्रश झाले. परंतु त्याच्यामधनं आत्तासुद्धा हे प्रश्न निर्माण होतात. कारण हे जे काही
आपल्या देशामधले भूभाग आहेत त्याच्यामध्ये प्रबळ नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याचा जो कब्जा घेण्याचा प्रयत्न चालला आहे, कॉन्ट्रॅक्टर्सचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालला आहे आणि जी दडपशाही चालली आहे आणि विशेषतः तिथे असलेले स्थानिक प्रशासन जे आहे त्यांचा, मग पोलीस असो किंवा कोणी असो, मी सरसकट म्हणत नाही, परंतु काही व्यक्तींचा जो अत्याचार चालतोय त्याच्यापासून प्रोटेक्शन आम्हाला हे देऊ शकतात अशी एक भावना त्यांच्यामध्ये म्हणजे निर्माण होते. अरविंद सोनी आपल्याबरोबर. अरविंद सोनी, सरकारी यंत्रणांचं फेल्युअर, सरकारच्या यंत्रणेचा राबवण्यात झालेला भ्रष्टाचार, त्याच्यामुळे इथल्या लोकशाहीवरचा उडालेला विश्वास हाच नक्षलवाराकडे ग्रामीण भारतातल्या लोकांना आकर्षित करतोय. आज ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं तिकडे वळतायत, हातात गन घेत आहेत, सरकारच्या विरोधात बोलतायत, राष्ट्रगीताच्या विरोधात बोलतायत. याला कारण कुठेतरी सरकारची अनास्था. या समस्येच्या मुळाशी जाऊन, जसं आता सांगितलं प्रवीण दीक्षितांनी, की स्थानिकांचा सहभाग करून घेतला पाहिजे, तो न घेता हडेल हप्पीनं काम करायचं, या भूमिकेमुळे झालेला हा सत्यानाश आहे. काय सांगाल आपण अरविंद सोनी? नक्षल विरोधी संघटना म्हणून दंडकारण्यात काम करत असताना जे काही आम्ही फिरलो त्याच्या आधारावर तुम्हाला मी हे नक्की सांगू इच्छितो की कॉम्रेड रेड्डींनी आत्ता जी काही लाईन सांगितली नक्षलवादाचं, त्यांचं जे ॲनालिसिस आहे, डाव्या पक्षांचं जे एकंदरीत ॲनालिसिस आहे ते अत्यंत आउटडेटेड आहे, ते अत्यंत बावळटपणाचं आहे आणि अशा प्रकारचं आउटडेटेड लॉजिक 2017 साली जेव्हा आपण मांडत असतो तेव्हा आपण या देशाच्या हिताची हानी करत असतो. 2004-05 पासून 2017पर्यंत एका विशिष्ट पॉलिसी या देशांनी या देशाच्या केंद्र सरकारने अडॉप्ट केल्यापासून हळूहळू नक्षलवाद कमी होतो आहे. एका विशिष्ट भूभागात, उदाहरणार्थ बस्तरच्या सुद्धा खास करून सुकमा किंवा गोलापल्लीचा प्लॅट्यू हा जो भाग आहे, या भागामध्ये त्यांची हल्ला करण्याची मोठी क्षमता उरलेली आहे, परंतु त्याच्या बाहेर जर आपण गेलो तर त्यांची हल्ले करण्याची क्षमता कमी कमी होत चाललेली आहे. झारखंड, ओरिसा किंवा पश्चिम बंगालच्या बॉर्डरवर जंगलमहल भागात जी भयानक चळवळ निर्माण झाली होती मधल्या काळात, किशनजी मारल्या गेला मधल्या काळात, ती संपुष्टात आलेली आहे. अशी अनेक भागांमध्ये ही चळवळ कमी कमी होत चाललेली आहे. दुसरा प्रश्न, ही एक राजकीय आयडिओलॉजी आहे, त्याला इतर राजकीय पक्ष कशा पद्धतीने पाहतात. अरुंधती रॉयसारख्या फॅशनेबल नक्षल सहानुभूतीदार महिलेनी असं स्टेटमेंट केलं होतं की मोदी सरकार सत्तेवर जर आलं तर नक्षलवाद्यांसाठी तो खूप मोठा धोका राहणार आहे. मोदींनी आणि BJPनी स्वतःला या मागील लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी प्रोजेक्टही असं केलं होतं की ते जर सत्तेत आले तर निश्चितच ते अशी काही पॉलिसी, त्यांच्याकडे अशी जादू आहे की ह्या नक्षलवाद ते संपवणार आहेत. दुर्दैवाचा भाग असा की आता 3 वर्ष होऊन गेले हे सरकार येऊन, यांनी अतिशय स्ट्रिंजंट अशी कुठलीच पॉलिसी राबवलेली नाही आहे. त्यांना अपयश आलेलं आहे, हे त्यांनी मान्य करायला हवं. इथे दीक्षित साहेब बसलेले आहेत. दीक्षित साहेबांनी नेहमीच गुन्हेगारांविरुद्ध सामान्य नागरिकांचा सहभाग या विषयावर भर दिला, परंतु हे इथे सांगावं लागेल की दीक्षित साहेब जेव्हा पदावर होते, राज्यातील पोलीस दलाच्या सर्वोच्च स्थानी होते, त्या काळात नक्षलविरोधी ॲक्शन घेण्यामध्ये महाराष्ट्राचं पोलीस दलाचं फेल्युअर राहिलेलं आहे. त्यामुळे पोलीस विभागाची लिडरशिप ही सुद्धा फार स्ट्रॉंग असायला हवी असते, त्याच्याशिवाय ते होत नसतं. काही स्ट्रॉंग लीडर्स बस्तरमधल्या पोलीस विभागात होते, परंतु राजकीय प्रेशरमध्ये त्याची उचलबांगडी केली गेली आणि ते सुद्धा काही प्रमाणात अशा प्रकारच्या फेल्युअर्सला जबाबदार असतं. अमर साबळे, विस्तृत विवेचन आपण अरविंद सोनींचं ऐकलं. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं सरकार आल्यापासून नक्षलवादाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली गेली नाही, पाऊल उचललं गेलं नाही, स्ट्रॉंग मेसेज दिला गेला नाही, स्ट्रॉंग ॲक्शन घेतली गेली नाही. त्याच्यामुळे दहशतवादाचा बिमोड करू असं 2014 पूर्वीच्या निवडणुकीचं जे आश्वासन होतं ते आज 3 वर्षानंतर त्याला पूर्णपणे हरताळ फासल्याचं दिसतोय. काय सांगाल आपण अमर साबळे? सर्वप्रथम या देशाचे जे जवान शहीद झालेले आहेत, त्यांना वीरमरण आलेलं आहे, त्यांना मी नम्र अभिवादन करतो. ह्या वीरमरण आलेल्या शहीदांच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये सहानुभूती निर्माण झाली पाहिजे आणि हा केवळ शहीदावर, जवानावर झालेला हल्ला नसून हा देशावर झालेला हल्ला आहे. आणि जेव्हा देशावर हल्ला निर्माण होतो तेव्हा देशातल्या सर्व सज्जन शक्तीने संघटित होऊन त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आपण सरकारची उणीधुणी काढत बसणं
हे यावेळी समर्पक होणार नाही. जो शांत काळ असतो त्या काळामध्ये सरकारच्या कामगिरीचं विवेचन करणं ठीक असतं, परंतु ज्यावेळेस हल्ला झालेला आहे त्या काळामध्ये संपूर्ण देश या शहीदांच्या वीरमरणाच्या पाठीशी आणि सरकारच्या पाठीशी असलं पाहिजे. आत्ता जो प्रश्न उपस्थित केला की या सरकारची अनास्था आहे, आता जो केंद्रीय रस्ते बांधणी मंत्र्यांनी जो त्या परिसरातून रस्ते बांधण्याचा एक जो निर्णय घेतला आणि जो विकासाचा कार्यक्रम सुरू केला, त्या छत्तीसगडच्या सरकारने रमण सिंगांनी त्या ठिकाणी 500 कोटीचा विकासाच्या योजना सुरू केल्या. गावोगावी तलाव विहिरी खोदण्याचा प्रयत्न केला, गावागावामध्ये वीज पोचवण्याचा प्रयत्न केला. जर हा विकास निर्माण झाला तर ही भरकटलेली माणसं आपल्याबरोबर राहणार नाही आणि म्हणून या नक्षलवाद्यांनी त्या विकासाला विरोध केलेला आहे. जर मोदी सरकार जर विकासाच्या दिशेने वाटचाल करत असेल आणि विकास हा त्यांना अडथळा आहे, जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत अशिक्षित माणसांना, आदिवासींना आपल्याला भूलथापा देऊन आपल्याला वेगळ्या मार्गाने नेता येऊ शकतं. हा नक्षलवादांचा डाव असल्यामुळे त्याचमुळे या आदिवासींना आणि दलितांना भडकवण्याचा प्रयत्न हा नक्षलवाद्याकडून आणि काही डाव्या संघटनांकडून होताना दिसतोय. नक्षलवाद ही जी मानसिकता निर्माण झालेली आहे ही लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे. लोकशाहीवर जेव्हा विश्वास उडतो आणि सशस्त्र क्रांतीशिवाय या देशामध्ये क्रांती होऊ शकत नाही, परिवर्तन होऊ शकत नाही, असा आभास निर्माण केल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मोदी सरकार जेव्हा या सत्तेवर आले तेव्हापासून या देशामध्ये विकासाची गंगा शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गापर्यंत सुरू झालेली आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे विक्रमी रस्त्याचं काम आणि रमण सिंग सरकारने त्या ठिकाणी अमर साबळे तलाव आणि घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न. रस्त्याबद्दल बोलताय साबळे साहेब, बोला अरविंद सोनी बोला. साबळे साहेब, तुम्ही रस्त्यांबद्दल वारंवार बोलता आहात, तुम्ही ज्या रस्त्यांबद्दल बोलता आहात, परंतु मोदी सरकारच्या काळात जे रस्ते नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधण्याची केंद्राची एक विशेष योजना आहे, या योजनेअंतर्गत जे रस्ते बांधले जातात आहेत ते दुर्दैवाने दुर्गम भागात, नक्षलग्रस्त भागात बांधले नाही जात आहेत. तुम्ही इंटरस्टेट हायवे, स्टेट हायवे, प्रमुख राज्यमार्ग ज्यांनी तुमचा इंडिया गावात जातो, ज्यांनी तुमचं शायनिंग इंडिया प्रवास करतो, ते रस्ते तुम्ही नक्षलवाद्यांच्या नावाने पैसा खर्च करून बांधताय. जिथे खरंच पुलांची गरज आहे, जिथे खरंच रस्त्यांची गरज आहे, तिथे तुम्ही ते करत नाही आहेत. हे तुम्हाला इथे सांगणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला थांबवलं. दुसरा मुद्दा, प्रवीण दीक्षित सर बोलू इच्छितात. प्रवीण दीक्षित, अरविंद सोनी, आपण प्रवीण दीक्षित यांचं एक छोटंसं एक्सप्लेनेशन घेऊया. मी सोनींना मुद्दाम सांगू इच्छितो की आज भारत सरकारतर्फे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला, ते मागचं सरकार असो किंवा विशेषतः सध्याचं सरकार असो, ह्या ज्या काही योजना आहेत ह्या प्रत्येक जिल्हाधिकारी त्या ठिकाणचे स्थानिक रस्ते बांधतोय. त्यात कुठल्याही प्रकारचे स्टेट किंवा नॅशनल हायवे बांधले जात नाही आहेत आणि त्याच्यावरती सतत मॉनिटरिंग, दर महिन्याला स्वतः कॅबिनेट सेक्रेटरी मॉनिटरिंग करत आहेत. त्यामुळे हे म्हणणं बरोबर होणार नाही. दुसरं, मी सोनींना मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांना जरी वाटत असलं की महाराष्ट्रातल्या पोलिसांना अपयश आलं म्हणून, तरी देखील प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की सर्वात कमी जवान जे मृत्यू पावलेले आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, गेल्या 3 वर्षातले आहेत. नुसतं तेवढंच नव्हे तर जास्तीत जास्त नक्षल्यांनी, आपण आत्ता सांगितलं त्याप्रमाणे, आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि हे त्यामुळेच झालेलं आहे की जिथे लोकांशी आमचा संपर्क चांगला वाढलेला आहे. आज मी स्वतः गडचिरोलीतल्या अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये अनेक वेळा गेलो. अगदी या ठिकाणी महासंचालक म्हणून झाल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी मी गडचिरोलीतल्या अत्यंत दुर्गम भागात गेलेलो होतो आणि त्या देखील भागामध्ये लोकांचा सहभाग हा प्रचंड आहे. आणि त्यामुळेच महिला असोत, पुरुष असोत, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. जर सरकारला अपयश येत असेल, जर पोलीस यंत्रणांना अपयश येत असेल आणि नागरी संरक्षण दलं जर अपुरी पडत असतील, तर या सगळ्याला तोंड द्यायला हेमंत महाजन, लष्कराला पाचारण करणं हा एकमेव मार्ग आपल्याला दिसतोय का? आपण काय उपाय सुचवाल? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. मला वाटलं की आपण मला विसरून गेला, पण बरं झालं आपण मला बोलवलं. मला पहिल्या लष्कराला वापरायला पाहिजे की नाही हे याविषयी बोलण्याच्या आधी मला 2-3 मुद्द्यांवरती बोलायची इच्छा आहे. सर्वात पहिले, आज देशामध्ये नक्षलवादाची स्थिती नेमकी काय आहे?
शस्त्रधारी नक्षलवाद्यांची संख्या ही 5 ते 6 हजार असावी असा एक अंदाज आहे. दुसरं असं की त्यांचा जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स होता की पशुपती टू तिरुपती हा राहिलेला नाही. आता हा दंडकारण्य लिबरेटेड झोन आणि त्याच्या आसपासचा एरिया, म्हणजे जर प्युअरली तुम्ही एरिया पॉईंट ऑफ व्ह्यू बसलं तर पहिले जो 40% भागावरती त्यांचा जो म्हणजे त्यांचं जे वर्चस्व होतं ते आता राहिलेलं नाही. हा भाग आता जवळजवळ 25 किंवा 20% एवढाच कमी राहिलेला आहे. हा दुसरा भाग. तिसरं असं की जो आपण जर नक्षलवाद्यांकडे हिंसाचाराच्या दृष्टीने बघितलं आणि हिंसाचाराची तुलना आपण मागच्या वर्षांमध्ये केली तर 2015 आणि 16मध्ये झालेला हिंसाचार हा त्याआधी झालेल्या हिंसाचाराचा जवळजवळ 50% कमी झालेला आहे. जोपर्यंत आपण सरेंडरविषयी बोललो, आत्मसमर्पणाविषयी बोललो, तर आत्मसमर्पण हे नक्कीच वाढलेलं आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही. पण ज्यावेळेस मी 2017च्या सुरुवातीला याचं सगळ्याचं अवलोकन केलेलं होतं त्यावेळेस मी माझ्या लेखांमध्ये असं म्हटलेलं होतं, नक्षलवादाची एरिया कमी झालेली आहे, हिंसाचार कमी झालेला आहे, डेव्हलपमेंटची स्पीड ही वाढलेली आहे, मात्र आपण जी शस्त्रधाऱ्यांची जी संख्या आहे यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. ते अजूनसुद्धा त्यांना फक्त आपण जंगलाच्या आत लोटण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. जोपर्यंत त्यांचं खंडणी राज्य आहे, नोटबंदीनंतर त्यांच्यावरती थोडासा प्रभाव पडलेला होता, पण त्यांचं खंडणी राज्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जोपर्यंत रिक्रुटमेंटचा प्रश्न आहे, नवीन नक्षलवादी जॉईन व्हायचा प्रश्न आहे, त्यामध्ये मी आपलं करेक्शन करू इच्छितो की आपण म्हटलं की शिकलेले तरुण तिकडे जात आहेत. शिकलेले तरुण कोणीही तिकडे जात नाही आहेत. पुण्या मुंबईचे तरुण फक्त लेख लिहितील, आरडाओरडा करतील, भारत माता की जय त्या विरुद्ध काहीतरी निदर्शनं करतील, पण जंगलात कोणी पोहोचत नाही. जंगलामधले जे फूट सोल्जर्स आहेत ते सगळे आदिवासी आहेत. त्यांचं जे दलमचं जे नेतृत्व आहे हे सगळं आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगॉलमधलं आहे आणि पोलिट ब्युरो मेंबर्सचे जे लोक आहेत हे सगळे म्हणजे वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश इकडचे आलेली आहेत. म्हणजे थोडक्यात जी लष्करी ताकद नक्षलवाद्यांची आहे ती जवळजवळ इंटॅक्ट आहे. आता हे सरकार काम करतं आहे का? अर्थातच हे सरकार चांगलं काम करतं आहे. अनेक घोषणा झालेल्या आहेत, अनेक मीटिंग झालेल्या आहेत. ऑपरेशन ग्रीन हंट म्हणा, काय तुम्हाला जे त्याला नाव द्यायचं ते द्या, ते राबवलं जातं आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की अर्धसैनिक दलं जी या भागामध्ये आहेत त्यांची संख्या जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CRPF, CISF, SSB, पण ती 1.5 लाखांसारखी वागत नाही. म्हणजे एका वेळेला एकाच ठिकाणी फक्त ऑपरेशन केलं जातं आणि त्यांचं जास्त लक्ष हे संरक्षणात्मक कारवाईवरती होतं. नक्षलवादाची जी ताकद आहे ती दंडकारण्य लिबरेटेड झोनमध्ये त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्प आहेत तिथे आहे. जोपर्यंत इथे सर्जिकल ऑपरेशन होत नाही तोपर्यंत गरज आहे सर्जरीची, पण आपण बँडेड लावून, चिकटपट्टी लावून त्यांना फक्त जंगलाच्या आत लोटतो आहे. म्हणून मला असं वाटतं की आपला प्रश्न मी अजून त्याला उत्तर पण दिलेलं नाही की लष्कराचा वापर करावा का, तर मी असं म्हणेन की अर्धसैनिक दलं जी आहेत, पोलीस आहेत, यांना एक समजा एक वर्ष अजून वेळ द्या की 2017 ही पूर्ण तुमच्याकडे आहे, तुम्ही तुमची पूर्ण आक्रमक कारवाई करा. आणि त्यानंतर जर आपल्याला यश आलं नाही तर त्यानंतर लष्कराचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. आपल्याला कल्पना असेल 1971मध्ये नक्षलवाद्यांचे जे कंबरडं मोडलं होतं ते लष्करी कारवाईने मोडलेलं होतं, हे लक्षात ठेवा. तर म्हणून लष्कराचा वापर केला जाऊ शकतो. पण माझा हा कॉन्ट्रेरियन व्ह्यू आहे, लष्कराचा ऑफिशियल व्ह्यू आहे की त्यांचा वापर केला जाऊ नये. पण मी या विषयाचा अभ्यास 2012 हे जे आपण जे हेडिंग दिलेलं आहे नक्षलवादाचे आव्हान, हे माझ्या 2012मधल्या नक्षलवादाच्या पुस्तकाचं नाव होतं आणि त्याची दुसरी आवृत्ती मी 2015मध्ये प्रकाशित केली होती. ज्यावेळेस मी सगळ्याचा अभ्यास केलेला आहे, मला वाटतं आहे की पोलीस आणि अर्धसैनिक दलांची लढाई करण्याची क्षमता थोडी प्रश्न आहे त्याच्यावर. आपण एक मिनिट, हेमंत महाजन याच्यावर प्रवीण दीक्षित यांचं मत घेऊया. प्रवीण दीक्षित काय म्हणतात? ते म्हणतात की पोलिसांना हे जमणार नाही आहे तर आपण लष्कराकडे हे द्यायला काय हरकत आहे? नाही, याच्याबद्दल माझी एवढीच ऑब्झर्वेशन आहे की माजी गृहसचिव, केंद्रीय गृहसचिव गोयल साहेब यांनी असं एक प्रपोजल दिलेलं होतं की ह्या ठिकाणी एक आर्मीचं कॅन्टोनमेंट आपण सुरू करावं. म्हणजे आर्मीचा जो कॉम्बॅट रोल आहे की त्यांनी लष्करी कारवाई करायची, तशी कारवाई करायची गरज नाही, परंतु तिथे जर कॅन्टोनमेंटची स्थापना केली, विशेषतः हा जो अबुजमल पहाड जो भाग आहे, तर त्यामुळे त्याचा सर्व्हे होईल.
तो सर्वे झाला की त्या ठिकाणी रस्ते होतील, त्या ठिकाणी आर्मीचा प्रेझेन्स राहील आणि बराच फरक पडू शकतो. तर एवढी जी त्यांची सूचना होती ती मला वाटतं अत्यंत ग्राह्य आहे आणि त्याचा जरूर विचार करावा. आर्मीचा वापर किती करावा, कुठे करावा, कसा करावा यापेक्षा सुद्धा आता 1.5 लाखाचे पोलीस तिकडे आहेत, ते नेमके काय करतात ही एक राजकीय विचारसरणी आहे. ती राजकीय विचारसरणी आणि त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे चर्चा तितकीच रंगतदार होणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय नक्षलवादाचं आव्हान. नक्षलवादाचं आव्हान आपण चर्चा करतो. आपल्यासोबत प्रवीण दीक्षित, प्रकाश रेड्डी, अरविंद सोनी, अमर साबळे आणि निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. प्रकाश रेड्डी, आता अरविंद सोनी यांनी असं सांगितलं की उच्च विद्याविभूषित, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आता फारसे इकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. आपला काय निष्कर्ष आहे? नाही, पहिल्यांदा तो मोठा ट्रेंड होता. कुठे म्हणजे जेव्हा नक्षलबारी ज्याला म्हणतात 67 साली सुरू झाली ती, 67, 69 वगैरे, त्या लेट 60s आणि अर्ली 70s, म्हणजे तेव्हा मोठा ट्रेंड होता ज्याच्यामध्ये उच्चविभूषित येत होते. त्याच्यानंतर बरेच बदलाव झाले, ते डिटेलमध्ये मी जात नाही. परंतु त्याच्यानंतर म्हणजे कत्तली झाल्या, मारले गेले त्याच्यामध्ये. पण नंतर ग्रामीण भागातनं तयार झालेलं आत्ता तिकडे नेतृत्व आहे, ही फॅक्ट आहे. त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे की हा एक भूभाग आहे तो दुर्लक्षित आहे, म्हणजे सगळीकडे ते पसरलेले नाहीत. त्याच्यामध्ये म्हणजे ज्या बॉर्डर्स आहे, ओरिसा, आंध्र प्रदेश, बंगाल, त्याच्यानंतर महाराष्ट्र, अशा ठिकाणी. आणि मुख्य प्रश्न काय आहे, नुसतं रस्ते बांधून विकास म्हणजे रस्ते बांधणं हा नाही. तिकडे म्हणजे तेंदूपत्ता आहे, फॉरेस्ट म्हणजे ज्याला नैसर्गिक संपत्ती, आयर्न ओर आहे, त्याच्यामध्ये मँगनीज वगैरे आहे. त्या सगळ्या खाणी तुम्ही जर परदेशी द्यायला लागलात आणि आदिवासीला संपूर्ण उखडून टाकायला लागलात MOU करून, तर त्याच्यामागे आदिवासी विस्थापित जो होतो त्याला म्हणजे आधार देणारे जर कोण भेटलं तर त्याला तो पाठिंबा देतो. त्यामुळे तो हा नक्षलवाद टिकलेला. पण याच्या उत्तरार्थ जे येत आहेत ते ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट, उच्च विद्याविभूषित आहेत का ते अजूनही अट्रॅक्ट व्हायची जी परंपरा होती आता कमी झालेली आहे? नाही, मध्यंतरी कमी झाली होती, आता परत सुरू झालेली आहे. म्हणजे एक काळ होता, मी तुम्हाला सांगितलं ना, 60sमध्ये मोठ्या प्रमाणात होते. पण एक याच्यावर कारण काय आहे त्याच्यात एक्सप्लॉयटेशन ज्याला म्हणतात, आणि त्याच्यामध्ये जो अत्याचार होतो, विशेषतः आता काही उदाहरणं आहेत, सोनी सुरी त्याच्यामध्ये, मग त्या काय नक्षलवादी नव्हत्या, पण त्यांच्याबरोबर जो व्यवहार केला होता, एक स्त्री म्हणून पण भयानक व्यवहार केला होता. आणि अत्याचार जे घडले जातात, सगळेच विभाग करत नाही, पण काही त्या ठिकाणी होतं, त्याला विरोध कसा करायचा हा प्रश्न येतो. डेमोक्रेटिकली काम करण्यासाठी, कारण तिकडे छत्तीसगडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा ते पण त्याच्यामध्ये डेमोक्रेटिकली काम करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडता आणि रेड टेरर म्हणून कोणालाही आतमध्ये टाकतात. आमचे कार्यकर्ते पण त्या नक्षलवाद्याच्या नावावर आतमध्ये टाकले जातात. अशा पद्धतीने ते होत नाही. सलवा जुडूम काढला जातो. त्या सलवा जुडूमला मोठ्या प्रमाणात विरोध कम्युनिस्ट पक्षाने केला. पण त्याच्यामध्ये हा जो विकास आहे तो विकास म्हणजे ज्याच्यामध्ये आदिवासींचा फायदा नाही, त्याच्यामध्ये देशाचा फायदा नाही, हा लादण्याचा प्रयत्न जर झाला. त्याच्याविषयी आपण अमर साहेबांना विचारणार. पण अरविंद सोनी यांना काही मुद्दा मांडायचा. अरविंद सोनी, रोजगार उपलब्ध करून दिला तर नक्षलवाद कमी होईल का? काय वाटतं आपल्याला? आणि रोजगार उपलब्ध करून देण्याकरताच या सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांना तिथे बोलावलं, परंतु त्यामुळे आदिवासींची संस्कृती नष्ट होते आहे असा मुद्दा आता प्रकाश रेड्डी मांडतायत की त्याच्यामुळेच आदिवासी एकत्र येऊन या चळवळीकडे आकर्षित होत आहेत. काय सांगाल आपण? जोपर्यंत असे मुद्दे मांडणार नाही तोपर्यंत डावे पक्ष जे काही उरले सुरले आहे ते टिकू नाही शकणार. त्यामुळे त्यांचं कामच आहे असे मुद्दे मांडणं. पण एक 5-10% तथ्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसून असं येतं की आपण गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या 2-3 वर्षात जी पोलीस स्टेशनं उघडली गेली ती आदिवासींना नक्षलवाद्यांपासून संरक्षण देण्यासाठी नाही उघडली गेली, तर ती सुरजागडच्या पहाडीवरून खनिज सुरक्षितपणे काढता यावं याच्यासाठी उघडली गेली. आदिवासींसाठी पूल आणि रस्ते नाही बांधले जात आहेत, तर सुरजागडपासून तर आष्टीच्या लोह खनिजाच्या कारखान्यापर्यंत लोखंडाच्या कारखान्यापर्यंत लोह खनिज यावं म्हणून रस्ता बांधला गेला. पण याच्यामुळे नक्षलवाद वाढत नाही आणि निर्माणही होत नाही. ती एक पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे. आदिवासींना भडकवण्याचा पद्धतशीर प्लॅन आहे, आंतरराष्ट्रीय पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी सोयीस्करपणे नाकारत प्रकाश रेड्डी जे सोनीसोरीचं उदाहरण देतात त्यांना आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी बस्तरला गेले का?
ज्या कासलपाडला ही घटना घडली त्या गावात तुम्ही गेले का? ज्या बस्तरमध्ये हे सगळे गाव आहेत, पोलमपल्ली, चिंगावारम, छोटे बेतिया, बडे हा जो सगळा संपूर्ण पट्टा आहे, या पट्ट्यात तुम्ही गेले असाल तर तुम्ही जी थिअरी मांडताय तिचा विचार करणं योग्य आहे. पण तिथे तुम्ही गेलेच नसाल तर असं मोठ्या शहरात राहून अशा थिअरी कृपा करून मांडू नका. आम्ही विदर्भाचे लोक आहे, आम्ही हे भोगलेलं आहे, आम्ही याचा वर्षानुवर्ष अभ्यास करतोय. त्याच्यामुळे कृपा करून गैरसमज पसरवण्याचे प्रकार करू नका. तथ्यांच्या आधारावरच फक्त आपण बोलायला हवं. ब्रिगेडियर महाजनांनी जे मांडलं आत्ता ते अगदी खरं आहे की इथे शहरी लोक काही आतमध्ये जंगलात वगैरे जात नाहीत. हां, शहरात राहून इंटरनेटवर वगैरे ते आपला पाठिंबा किंवा सहानुभूती दाखवत असतात, ठीक आहे. शेवटी नक्षलवादीसुद्धा भारताचे नागरिक आहे, वाट चुकलेले आहे, त्यांना सहानुभूती दाखवावी इथपर्यंत ठीक आहे. त्यांची पाठराखण करू नका हे मी तुम्हाला निक्षून सांगतो. अमर साबळे, बहुराष्ट्रीय कंपन्यांना तुम्ही वनसंपदा विकून पैसे मिळवण्याकरता म्हणून तिथली संस्कृती नष्ट करताय आणि त्याच्यामुळेच एक प्रकारे नक्षलवाद पुन्हा एकदा या देशात डोकं वर काढतोय. काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही संस्कृतीचं संवर्धन करणारी पार्टी आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यामुळे या देशाची संस्कृतीचं विच्छेदन व्हावं, आदिवासी भुके कंगाल व्हावा अशी भारतीय जनता पार्टीची विचारधारा नाही. भारतीय जनता पार्टी या संस्कृतीचा अभिमान ठेवून या संस्कृतीच्या आधारावर या देशाचे प्रश्न सुटले पाहिजेत. प्रकाश रेड्डी तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. प्रकाश रेड्डींना हे मान्य नाहीये. अमर साबळे, प्रकाश रेड्डींकडे दुसरा मुद्दा आहे. त्यामुळे मी उदाहरण देतो तुम्हाला. भारतीय पॉस्को 50,000 टन हे करण्यात साऊथ कोरियन कंपनीला तुम्ही देता आणि एमयू काही नाही. तिथे आग लावली जाते म्हणजे त्यांची विचारधारा, स्थानिक पोलिसांच्या समोर ते शांतता का राहिलं? कारण त्याचं नेतृत्व अभय सावंत यांनी केलं. ते कम्युनिस्ट पक्षाचे होते, त्यांनी सगळे डेमोक्रॅटिकली हे झालं नाही. तर परत पॉस्कोला गाशा गुंडा लागला तिथनं. कारण ती पहिली कंपनी, त्याला काय अर्थ नव्हता. एमओयू करून टाकता आणि देतात ते, त्याला काय अर्थ आहे? अमर साबळे, मल्टीनॅशनल कंपन्यांना देश विकायला काढलाय अशा प्रकारची टीका आपल्यावर होते. त्या चळवळीचं नेतृत्व करणारे मवाळ असतील तर ती चळवळ हिंसक होत नाही, अन्यथा ती अशा प्रकारची नक्षलबारीच्या घटनेची पुनरावृत्ती आपल्याला दिसते. आरोप लावले अजय सावंतवर. मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला माझं मत मांडण्यापेक्षा या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य मला आठवतं. असाच आरोप अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या देशामध्ये केला गेला होता की हा देश विकायला निघालेला आहे, विकायला काढलेला आहे. तेव्हा मी अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर मी सांगतो की इस दुनिया में ऐसा कोई माई का लाल है जो मेरे देश को खरीद कर सके. या भारत मातेला खरेदी करण्याची ताकद या जगामध्ये कोणाला नाही आणि या भारत मातेला विकण्याची प्रवृत्ती ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा जेव्हा देशावर असेल तेव्हा या देश विकला जाईल असं कदापिही होणार नाही. कारण या देशाचे, या मातीचे, या संस्कृतीचे सर्व प्रश्न या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये आहे आणि हे प्रश्न सोडवण्याची ताकद सुद्धा या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर देश विकायला काढलेला असा आरोप आहे हा बिनबुडाचा आहे आणि दुर्दैवी आहे. याबद्दल मी एक अजून सांगू इच्छितो की आदिवासी संस्कृती ही जे बाकीच्या इतर देशांमध्ये जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा ब्राझील आहे ह्या ठिकाणी वगैरे म्हणतात, भारतामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. भारतातले जे आदिवासी आहेत त्यांच्यामध्ये आणखीन बाकी अन्य लोकांमध्ये कुठेही वैर नाही आहे किंवा युद्धही नाही आहे. ते आदिवासी लोक हे नेहमीच बाकीच्या लोकांबरोबर मैत्रीपूर्ण वातावरणात राहिलेले होते आणि त्यांच्यावरती कोणीही त्यांना संपवण्याचा किंवा त्यांचे संस्कार घालवण्याचा किंवा संस्कृती मिटवण्याचा कधीही कोणीही प्रयत्न केलेला नाही आहे. त्यामुळे बाहेरची जी थिअरी आहे की या आदिवासी लोकांच्यावरती आपण अत्याचार करतोय हे म्हणणं बरोबर नाही. मला एक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना प्रश्न विचारायचा आहे. हेमंत महाजन, ज्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आता नक्षलवाद्यांकडे आपण पाहतोय, त्यांच्याकडे रॉकेट लॉन्चर आहे, त्यांच्याकडे ग्रेनेड लॉन्चर्स आहेत, त्यांच्याकडे AK-47 AK-56 सारखी यंत्रणा मशीन गन्स आहेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक अशा प्रकारच्या संदेशवाहन यंत्रणा आहे.
या सगळ्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे कुठून येतोय आणि हे त्यांना शस्त्र कोण पुरवत आहे? असं आहे की जोपर्यंत शस्त्रांचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे जी शस्त्र आहेत, AK-47 रायफल आहे, AK-56 आहे, पोलिसांकडनं लुटलेल्या रायफल्स आहेत, रॉकेट लॉन्चर आणि जे इतर मोठ्या शस्त्रांचा आपण उल्लेख केला त्याची जास्त काळजी करू नये, कारण रॉकेट लॉन्चर हे अतिशय इनॲक्युरेट वेपन आहे, ज्यांना या रॉकेट लॉन्चर वापरून त्यांना कधीही फारसं यश मिळालेलं नाही आहे. त्यांचं जे खरं मोठं शस्त्र आहे ते आहे IEDs, म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस, की स्फोटक पदार्थ रस्त्यावरती लावायची आणि तिथून जाणारी पोलिसांची गाडी किंवा अर्धसैनिक दलांच्या गाड्या उडवायच्या. हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि दुसरं त्यांचं शस्त्र आहे AK-47 रायफल, की ज्यावेळेस ते जसं या CRPFच्या दस्त्यावरती झालं, एक कंपनी होती तिथे रक्षण करत होती, त्यांच्यावरती 150 ते 200 नक्षलवाद्यांनी एकदम अचानक हल्ला केला, तर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग केलं जातं. तर त्यांच्याकडे असलेली काही शस्त्रे काय फार मोठी आधुनिक आहे असं काही नाही. ही सगळी शस्त्र आपल्या पोलिसांकडे पण आहे, आपल्या याच्याकडे पण आहे. जोपर्यंत प्रश्न आहे त्यांना पैसा कुठनं मिळतो, त्यांचं जे एक्स्टॉर्शन आहे, आता नुसतं जर तुम्ही गव्हर्नमेंट रिपोर्ट्सच बघाल की जे आहे हे अक्षरशः हजारो कोटी रुपयाचं आहे. आणि हे ठरलेलं आहे की दुकानदार असेल तर त्यांनी किती टक्के द्यायचे, खाण कामगार असेल तर त्यांनी किती द्यायचे, एखादा बिझनेसमॅन असेल तर त्यांनी किती द्यायचे, कंत्राटदार असेल तर त्यांनी किती द्यायचे. अक्षरशः म्हणजे हजारो कोटी रुपयांची त्यांची खंडणी वसूल होते आहे. आणि जोपर्यंत हा पैशाचा स्रोत थांबवला जात नाही तोपर्यंत त्यांना ही शस्त्र म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाहीत. त्यांना बाहेरून काही मदत मिळते आहे का? जोपर्यंत वेपन्सचा प्रश्न आहे, एक रायफल घ्या, AK-47 रायफल, याचं आयुष्य हे जवळजवळ 20 ते 25 वर्ष असतं. एकदा तुम्ही एक घेतली की तुम्हाला 25 वर्ष ते काम देऊ शकते जर तुम्ही त्याचं मेंटेनन्स ठीक केलं तर. मात्र त्याकरता लागणारी जी ॲम्युनिशन असते ती एकदा वापरली की ती काही रिसायकल करता येत नाही, ती रियूज करता येत नाही, ती तुम्हाला विकत घ्यावीच लागते. आणि नक्षलवाद्यांचं आतापर्यंत जी माहिती आलेली आहे, अजून त्यांना ॲम्युनिशन स्वतःहून बनवण्यामध्ये यश मिळालेलं नाही. कारण ॲम्युनिशन बनवण्याकरता एक अतिशय कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट लागते, एक लॅबोरेटरीसारखं एक ॲटमॉस्फिअर लागतं. आपण पुण्यामध्ये जाऊन बघा, आपल्या जे ॲम्युनिशन फॅक्टरीज आहे तिथे कसं ते बनतं, तर तसं त्यांना अजून ते जमलेलं नाही. म्हणून ती त्यांना बाहेरनं आणावी लागते. आणि त्याचे 2-3 मोठे स्रोत आहेत. एक तर जे ईशान्य भारतातले जे गट आहेत त्यांच्याकडनं त्यांना ॲम्युनिशन मिळते. दुसरं समुद्र किनाऱ्यामधून त्यांना ॲम्युनिशन मिळते आहे, खास तर म्हणजे श्रीलंकेच्या बाजूनी. त्यांना जे क्राईम सिंडिकेट्स आहेत साऊथ ईस्ट एशियाचे, असं म्हटलं जातं की एक वेळ चीन त्यांना फारशी मदत करत नव्हतं, पण माझ्या पुस्तकाचं नाव होतं हे चीननी तुमच्याविरुद्ध चाललेलं छुपयुद्ध आहे. आता साऊथ ईस्ट एशियाच्या क्राईम सिंडिकेट्सच्या मधून सागरी मार्गाने त्यांना बऱ्यापैकी ॲम्युनिशन मिळते आहे. आपण जर नकाशा बघाल दंडकारण्य लिबरेटेड झोनचा, तर तिथला शॉर्टेस्ट कट तो तिकडनं मिळतो. तर त्यांचे 2-3 स्रोत आहेत. लुटालुटीत तर मिळतच आहे, पण त्यांना बाहेरनं पण नक्कीच मिळतं आहे. म्हणजे जसा या देशांतर्गत पद्धतीने देतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण काही हेमंतजी, जसा या देशांतर्गत लोकांकडून धोका, तसाच बाहेरच्या शक्तींचा. एक शेवटचा प्रश्न प्रवीण दीक्षित यांना, नक्षलग्रस्त भागात पोस्टिंग स्वीकारण्याकरता चांगले कर्तव्य कठोर अधिकारी, पोलीस अधिकारी नाखुश असतात. अशा प्रकारचं पोस्टिंग मिळालं तर राजकीय वजन वापरून ते आपल्या बदल्या करून घेतात. चांगले अधिकारी जोपर्यंत नक्षलवादी भागात जात नाहीत तोपर्यंत काही होणार नाही. का जात नाही याच्याबद्दल मी मुद्दाम सांगू इच्छितो. जर आपण गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये आपल्याकडे संदीप पाटील असतील, सध्याचे अभिनव देशमुख असतील, हे सर्वजण अत्यंत विलिंगली स्वतः मागून त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊन गेलेले अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये कुठेही नाखुशी नाही आहे. आणि हे मी त्यांचं नेतृत्व सांगितलं. त्याच्याप्रमाणेच खालचे सुद्धा जे अधिकारी आहेत, आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अनेक चांगले कर्तबगार अधिकारी मुंबई सोडून हे गडचिरोलीमध्ये मला पोस्टिंग द्या म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि असे 1 नव्हे 2 नव्हे असे अनेक अधिकारी आहेत. मला एवढंच वाटतं की त्याच्यामध्ये फक्त जो प्रशिक्षणाचा भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे, की त्यांना जर जंगल वॉरफेअर जे असतं त्याच्यासाठी लागणारं आवश्यक गोरिला वॉरफेअर आहे, जंगल वॉरफेअर आहे, ह्याच्यासाठी लागणारं जे प्रशिक्षण आहे, अशा प्रशिक्षित माणसांना त्या ठिकाणी जास्ती वर्ष ठेवायला पाहिजे. प्रकाश शेट्टी, एक शेवटचा प्रश्न. नक्षलवादाचं ह्या कृत्याचा आपण एक प्रकारे निषेध या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केलात. ही चळवळ राष्ट्रगीत मानत नाही, ही चळवळ या देशाचा तिरंगा मानत नाही. मग अशा चळवळीला खात्मा करण्याशिवाय दुसरा काय पर्याय आपण सुचवताय? नाही,
या गोष्टी ते मानत नाहीत वगैरे, तिरंगा मानत नाहीत आणि राष्ट्रगीत मानत नाहीत, तसं माझ्यासमोर कुठे आलेलं नाही. पहिली गोष्ट, जर असं असेल तर ते अत्यंत घातक आहे आणि देशशत्रू घटना आहे असं मला वाटतं. परंतु हा मूलभूत प्रश्न जर सोडवता आला नाही किंवा सोडवला नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. या मार्गाने क्रांती वगैरे काही होणार नाही असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे ही हाराकिरी आहे. CRPF, नेव्ही, आर्मी वगैरे यांच्या विरुद्ध लढा देऊन हे जिंकणं अशक्य आहे. त्यामुळे ही हाराकिरी आहे. आता त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी आहेत. अत्याचार होतोय, मल्टीनॅशनल तिकडे जात आहेत, तेही थांबलं पाहिजे. आणि जसा प्रयत्न झाला की याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यातलं जर नेतृत्व पुढे आलं तर त्याचा सन्मान राखला पाहिजे आणि त्याच्याबरोबर व्यवस्थितपणे याच्यामध्ये त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी हे केलं पाहिजे आणि जनआंदोलनानेच हे प्रश्न सुटू शकतील. बाकी प्रश्नही सुटू शकणार नाही. दडपशाहीने जर करायचा प्रयत्न केला तर अशा घटना, हे CRPF पुढे जाते, झगडा आदिवासीमध्ये आणि CRPF मध्ये होतो, याच्यामधनं बाकी सगळे मजेत राहतात. ते शहरी वगैरे बोलतात, बाकीचे सगळे पण शहरी आहेत. जी काही म्हणजे राजवट चालवतात ते सुद्धा शहरी आहेत. झगडा तिकडे होतोय आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचा मुलगा CRPF म्हणून मरतोय आणि तिथे आदिवासी मरतोय. नक्षलवादाचं आव्हान या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिली. पशुपती तिरुपती या भागातल्या नक्षली कारवायांचं डोकं शांत ठेवून आपण सामना केला पाहिजे. स्थानिक गुप्तवार्ता मिळवण्याकरता स्थानिक लोकांचा सहभाग करून घेतला पाहिजे, असं ठाम प्रतिपादन आज प्रवीण दीक्षित यांनी केलं. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश शेट्टी यांनी सुकमातील नक्षली हल्ल्याचा प्रथम तर निषेध केला. पूर्वी एवढी नक्षल चळवळ आता प्रभावी राहिलेली नाही, केवळ विशिष्ट भागातच त्याचा प्रभाव जाणवतोय असं सांगताना विरोधी मतांना नक्षलवादी म्हणून ठेचून काढणं योग्य नाही असंही रेड्डी यांनी बजावलं. कम्युनिस्ट पक्षाचं नक्षलवादावरचं जे विश्लेषण अत्यंत भाबडेपणाचं आहे. नक्षलवादाविरोधात कारवाई करण्यात पोलीस दलाला अपयशी ठरत आहे असा भडीमार अरविंद सोनी यांनी केला. नक्षलवादाचा कठोरपणे बिमोड करण्यात मोदी सरकार कमी पडतंय असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यांची टीका खासदार अमर साबळे यांनी फेटाळून लावली. मोदी सरकारच्या काळात नक्षलवादी भागात विकासाची परंपरा सुरू झाली आहे. रमणसिंग सरकारनं छत्तीसगडमध्ये जी विकासाची कामं सुरू केलीत त्याला विरोध करण्याकरताच सुकमातला हल्ला झाला. हा देशावरचा हल्ला आहे. अशा वेळी उणीधुणी काढत बसणं योग्य होणार नाही असं साबळे म्हणाले. गेल्या काही वर्षात नक्षलींचा प्रभाव क्षेत्र कमी झालेलं आहे, हिंसाचार कमी झाला आहे, पण त्यांच्याकडच्या शस्त्रास्त्रांची ताकद कायम आहे. पोलीस आणि अर्धसैनिक दलांना नक्षली विरोधात कारवाई करण्याकरता काही विशिष्ट असा वेळ दिला गेला पाहिजे. पण जर त्यात त्यांना यश आलं नाही तर लष्कराचा वापर केला जाऊ शकतो. याकरता हेमंत महाजन यांनी 1971ला कंबरडं कसं मोडलं होतं नक्षलवाद्यांचं, लष्कराने हे स्पष्ट केलं. प्रेक्षको, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, पण अतिरेक संपवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लोकशाही. लोकशाहीनं विकास होतो, पण हा विकास केवळ विशिष्ट वर्गापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. त्याची प्रायोरिटी ठरवली पाहिजे. आदिवासींपर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत हा विकास पोचवण्याची गरज आहे. काही नक्षलींनी आत्मसमर्पण केलं आणि काहींचा खात्मा केला म्हणून हा विचार संपला असं होत नाही, हे देखील या चर्चेत पुढे आलं. अर्धशिक्षितपणा, बेरोजगारी म्हणजे नक्षलवाद, विद्रोह आणि असंतोष म्हणजे नक्षलवाद, आर्थिक विकास घडवणं, विषमतेची दरी बुजवणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि वंचित आदिवासींना सहभागी करून घेणं, त्यांना सन्मान देणं हेच नक्षलवादाचं ठोस उत्तर आहे. हे आज या चर्चेतनं पुढे आलं. नक्षलवादी जेवढा हिंसाचार घडवतील त्याच्या दुपटीनं विकास आणि विश्वासाचा वेग आम्हाला वाढवावा लागणार आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना सुकमातल्या नक्षलींचा मुकाबला करताना जे आमचे जवान शहीद झाले त्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.